नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राला लव्ह जिहादचा विळखा पडलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय. एकीकडे नाशिकच्या कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण समोर आलंय. नामांकित आयटी कंपनीमध्ये बळजबरीनं धर्मांतर केल्याच्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरलाय. त्यानंतर आता पालघर आणि अमरावतीमधून सुद्धा लव्ह जिहादची प्रकरणं समोर येत आहेत. पालघरमध्ये विवाहित मुस्लिम तरुणानं हिंदू तरुणीला फसवलं, ज्यामध्ये त्याच्या पत्नीनंही साथ दिली. तर अमरावतीमध्ये मुस्लिम तरुणानं हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केलं. राज्यामध्ये दिवसेंदिवस लव्ह जिहादची नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे लव्ह जिहादच्या नावाखाली नवं षडयंत्र सुरू नाहीये ना असा सवालही उपस्थित होतोय. अमरावतीमध्ये एका मुस्लिम तरुणानं हिंदू तरुणींची फसवणूक केलेली आहे. या प्रकरणी आरोपी मोहम्मद अय्याज तन्वीर याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोहम्मद अय्याज हा हिंदू तरुणींना प्रेमाच्या नावानं फसवायचा. आरोपीनं तरुणींचे 350 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओज तसंच अनेक व्हिडिओज व्हायरल केलेत. अमरावतीच्या परतवाडा परिसरातील लव्ह जिहादच्या या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या 2 दिवसांपासून तरुणींचे अश्लील फोटोज आणि व्हिडिओज प्रसार माध्यमांवर व्हायरल झाले होते. या प्रकरणातील मुलींच्या परिवारांशी संपर्क साधण्याचा पोलीस प्रयत्न करतात. आरोपी मोहम्मद अय्याजला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अश्लील व्हिडिओज असलेल्या मोबाईल फोनसह इतर साहित्य सुद्धा पोलिसांनी जप्त केले. आरोपीला मदत करणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. फिर्यादी किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांनी गोपनीय पद्धतीने समोर येऊन तक्रार द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं. मध्ये आपण याच्यात जो आरोपी आयन अहमद तन्वीर अहमद याला काल रात्री अटक केलेला आहे आणि त्याला आज आपण कोर्टासमोर हजर केलं होतं. कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा पीसीआर दिलेला आहे. हा जो व्हिडिओ व्हायरल झालेले आहे त्यामधला तो मुलगा आहे, ज्याचे व्हिडिओ आहेत तो विक्टिम सोबत ज्यांचे व्हिडिओ आहेत तो हा मुलगा आहे. तर अद्याप आपल्याला संख्या सांगता येणार नाही, कारण त्याचा आपण डिव्हाइस ताब्यात घेतलेला आहे. डिव्हाइस आता चेक करणं चालू आहे. त्यानं काही डेटा डिलीट वगैरे केला असेल तो सायबरच्या मदतीने रिकव्हर करून मग आपल्याला एक्झॅक्ट त्यामध्ये सांगता येईल की किती मुली यामध्ये विक्टिम आहेत. जे मोबाईल डिव्हाइस ज्यामध्ये त्यांनी जे रेकॉर्डिंग किंवा फोटो काढलेली आहे ते पण आम्ही जप्त करणार आणि जप्त करून ते तपासात जे करायची आहे ते आम्ही करणार. आणि सोबत असा पण शक्यता आहे की आरोपी जे आहे त्यांना आणखी इतर कोणी व्यक्तींनी जर काही मदत केलेली आहे ते व्हायरल करायची साठी, तर तसा जे माणूस आहे त्यांना पण आम्ही शोध घेऊन त्यांना निष्पन्न करणार. आणि अमरावतीमधलं हे लव्ह जिहाद प्रकरण नेमकं काय आहे बघूयात. 180 मुलींचं लैंगिक शोषण झाले. पर्यटन स्थळांवरील हॉटेल्समध्ये नेऊन या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला जातोय. आरोपीचा मोठ्या नेत्यांशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपी अटकेत आहे आणि पुरावे गोळा करण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. आणि अमरावतीतलं हे प्रकरण म्हणजे मोठी साखळी आहे. त्याचा गतिमान पद्धतीने तपास करण्याची मागणी सध्या होतीये. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तपास करण्याची मागणी प्रवीण तायडे यांनी केली आहे. या प्रकरणात एसआयटी गठीत करण्याची मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. जिहाद रोखायला विशेष पथक नेमायला हवं असंही अनिल बोंडे यांनी म्हटलंय. पुढील तपास सुरू आहे. संदिग्ध कोणी अजून आमचं म्हणणं असं आहे की माझ्यासोबत प्रदेश प्रवक्ते शिवराजी कुलकर्णी आहे आणि इतर पदाधिकारी. तर आमचं असं म्हणणं आहे की यात मोठी साखळी आहे ही आणि या साखळीचा तपास आपण फार गतिमान पद्धतीने केला तर बरं राहील. कारण याच्यात मोठं षडयंत्र असं दिसून येते. त्याच्यामुळं आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुद्धा आहे असं सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. एका मुलाला पोलिसांनी अटक केली आणि आता पोलिसाची कारवाई सुरू आहे. परंतु तो MIMचा सदस्य आहे असं कळतंय. परंतु एकट्या मुलाचं काम नाही आहे ते. मीच 2 नावं दिलेली आहेत, परंतु ती मोठी गँग आहे ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेला आहे, व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवलेले आहे
पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे, त्याच्या सगळ्या मित्रांचे फोन कॉल्स तपासावे आणि त्यामुळं यामध्ये खोलात गेलं पाहिजे. त्याच्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम लावली पाहिजे आणि ती महिला अधिकारी जी सेन्सिबल असेल, त्यासोबतच सायबरचं असेल, त्यांना नेमलं पाहिजे, ही माझी मागणी आहे. पालघरमध्ये सुद्धा लव्ह जिहादचं धोकादायक प्रकरण समोर आले. हिंदू तरुणीला फसवण्यासाठी सिकंदर शेख अजय म्हस्के बनला. अजय म्हस्के बनून मुस्लिम तरुणानं हिंदू तरुणीला फसवलं. धक्कादायक बाब म्हणजे हिंदू तरुणीला फसवण्यात सिकंदरची पत्नीही सहभागी होती. या आरोपीनं हिंदू नावानं बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं. 29 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तिला लग्नाचं आमिष दाखवलं. तिच्याकडून 2.5 लाख रुपये उकळले. बीड जिल्ह्यातल्या राजू सिकंदर शेख यानं अजय म्हस्के या नावानं बनावट ओळख तयार करत पीडितेशी संबंध प्रस्थापित केले. मंदिरात नेलं. खोटं लग्न केल्याचा दिखावा करत 6 महिन्यात आर्थिक आणि शारीरिक शोषण केलं. विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीनं अश्लील फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी देऊन 2 लाख रुपयांची खंडणी मागितली. पीडितेच्या पत्नीचा पैसे उकळण्याचा डाव लक्षात येताच तिनं पालघर पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पुण्यामधून अटक केली. न्यायालयानं या आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणामध्ये फसवणूक, ब्लॅकमेल आणि खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. पुढचा तपास सुरू आहे. कुछ आदमी लोग हैं जो फेक नाम से प्रोफाइल चलाते हैं और लड़की लोगों को अपने जाल में फंसाता है, तो उस चीज़ से आप लोग बचिए. मेरे साथ सेम चीज़ हुआ, लेकिन मैं समय रहते मैं बच गई, बट मेरा बहुत कुछ गया. मेरा पैसा गया, मेरा इज्जत गया, मेरे साथ धोखा हुआ. मुझसे शादी का वादा करके मेरे साथ शोषण किया. हाँ, मुझे बोला मैं रजिस्ट्री मैनेज करूँगा, सब कुछ करूँगा. मेरे साथ मंदिर में शादी किया, मेरे साथ सब कुछ किया. करने के बाद मुझे नहीं मालूम था कि वो इंसान शादीशुदा है, बट अभी मुझे पता चला, तो उसके बाद मैंने उनके ऊपर स्टेप लिया. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. सिकंदर शेख हा अजय म्हस्के बनला. बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यानं महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. बनावट ओळख तयार करून पीडितेशी संबंध प्रस्थापित केले. तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याकडून 2.5 लाख रुपये उकळले. मंदिरात नेऊन लग्न केल्याचा खोटा दिखावा केला आणि पीडितेला फसवलं. 6 महिने आर्थिक आणि शारीरिक शोषण केल्याचा पीडितेचा आरोप आहे. आरोपीच्या पत्नीकडून अश्लील फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी दिली गेली. आरोपीच्या पत्नीनं पीडितेकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितली. घाबरलेल्या पीडितेच्या तक्रारीवरून केळवे सागरी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा नोंद करण्यात आला. पालघर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पुण्यामधून अटक केली. तर दुसरीकडे नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात सुद्धा नवे खुलासे होत आहेत. नाशिकमधल्या आयटी कंपनीतल्या या धर्मांतर प्रकरणात एसआयटीनं आता संशयितांच्या बँक खात्यांची चौकशी सुरू केली आहे. आरोपींनी 2022 पासून जाळं विणल्याचा संशय व्यक्त होतोय. महिला अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणाचा तपास करण्यात येतोय. संशयितांना कुणाकडून फंडिंग झालंय का याही संदर्भात एसआयटीकडून तपास सुरू आहे. ईमेल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स, धमक्या यांची तपासणी सुरू आहे. दरम्यान टीसीएसनं अंतर्गत चौकशीसाठी आरती सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती नेमली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणावर आता काय काय प्रतिक्रिया समोर येत आहेत त्याही पाहूयात. आज ठिकठिकाणी केवळ एखाद्या मुलीला फसवलं जात आहे किंवा तिच्यावर अत्याचार केले जात आहेत असं होत नाहीये, तर आज घाऊक पद्धतीने हिंदू मुलींना संपवण्याचं, त्यांच्यावर अत्याचार करण्याचं एक मोठं षडयंत्र उघड केलं जात आहे. आणि आता तरी सगळ्यांनी डोळे उघडून पाहायला हवं. हा जो काही लव जिहादी आहे त्याला पैसे मिळालेले असतात, त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांचं प्रशिक्षण केलं जातं. हिंदू मुलींना कशा प्रकारे फसवायला हवं या संदर्भातलं रितसर प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. आणि ह्या सगळ्या घटना ज्या लव जिहादमधून बाहेर पडलेल्या आहेत, त्या सगळ्या षडयंत्रामधून बाहेर पडलेल्या युवतींनी समोर मांडलेल्या आहेत. मात्र ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यांच्या मानसिकता काय आहे. या लव जिहादींची मानसिकता अशी आहे की हिंदू मुलींच्या पोटी मुसलमान जन्माला घालणं आणि या देशामध्ये मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवणं. इतकंच नव्हे तर एखादी मुलगी जर समजा फसली असेल त्या लव जिहादमध्ये आणि समजा ऐकली तर ठीक आहे, ती त्यांच्यातलीच एक होऊन जाते, आणि नाहीच ऐकली तर आखाती देशांमध्ये जाऊन तिला विकलं जातं.
आज मानवी तस्करी प्रकरणी आज अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. 2013 सालापासून आत्तापर्यंत जवळजवळ 13 लाख युवती या देशामध्ये बेपत्ता आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी 2050 साली आम्ही या देशाला इस्लामिस्तान बनवू अशा प्रकारची कागदपत्र जप्त करण्यात आलेली होती. एक मोठी रेड तिकडे सुरक्षा यंत्रणांनी घातलेली होती. हा जो काही लव जिहाद आहे हा त्याच षडयंत्राचा भाग आहे. भले हा छोटासा वाटला तरी सुद्धा हे फार मोठं प्रकरण आहे आणि याची शहानिशा होऊन आता केंद्र सरकारने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हिंदू मुलींच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबियांनी, त्यांच्या कुटुंबियांनी आणि हिंदुत्ववादी संघटना जे काही प्रयत्न करत आहेत त्या सगळ्या प्रयत्नांना साथ देणं हे अत्यंत गरजेचं आहे.